वर्धा जिल्ह्यातील सर्वात मोठे नाचनगाव ग्रामपंचायत कार्यालयाचा भोंगळ कारभार, वॉटर सप्लाय कर्मचाऱ्याचा जीव घेणारा प्रवास बनत आहे। प्रत्यक्ष पाण्याच्या विहिरीवर जाऊन शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख सतीश बोरसे पाटील यांनी हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यालयाचा मागील काही दिवसाचा कर्मचाऱ्याचा जीवघेणा प्रवास उघडकीस आला आहे। नाचनगाव वासियांसमोर हा प्रश्न मांडण्याचा हा एक प्रयत्न असून ग्रामपंचायत प्रशासक आणि ग्रामविकास अधिकारी आपल्यासारख्या सामान्य जनतेला किती खोटे बोलतात हे यावरून सिद्ध होते आणि त्यांच्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय ही पैसा छापण्याची मशीन असून कर्मचाऱ्याचा जीव गेला तरी चालेल, परंतु माझं कमिशन मला मिळायला पाहिजे यासाठी त्यांची धावपळ असते हे यावरून आपल्या लक्षात येईल। तरी नाचनगाव वासियांनी यावर गांभीर्याने विचार करावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे। आपण सध्या आहे नाचनगाव शेमशान भूमीमध्ये असलेल्या या विहिरीबद्दल। या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे, काहीला पाणी भरपूर आहे। आता तिकडनं पाण्याचा सप्लाय कमी येत असल्यामुळे या पाण्याचा उपयोग वार्ड नंबर आणि 5 आणि 6 या वार्डासाठी या पाण्याचा उपयोग केला जातो। ॲक्च्युअली स्थिती बघितली आजच्या परिस्थितीनुसार म्हणजे एवढी स्थिती खराब आहे का या ज्या पाणी सप्लायसाठी म्हणजे मागच्या 2 सरपंचांनी आणि प्रशासकीय अधिकारी यांना इथल्या सफाई कर्मचाऱ्याने 3 ते 4 डाव लेखी देऊन सुद्धा आणि 3-4 डाव टेंडर झाले असून सुद्धा याची स्थिती पाहिली तर म्हणजे हे कर्मचारी मराठी वाट पाहून राहिली का ही स्थिती होती। आपण पाहू शकता का या स्थितीत म्हणजे इथे उभं राहायलाही स्थिती किती खराब आहे। तुम्ही पाहू शकता याच्या म्हणजे किती जीव घेणं काम आहे। म्हणजे तुम्ही एखाद्या कर्मचाऱ्याला मारायचा विचार करत आहे का? हा एक विचार होता। अरे तुम्ही कमीत कमी पाणी सप्लायकडे तरी व्यवस्थित लक्ष द्या। अरे ज्या विहिरीच्या भरोश्यावर तुमचा पाणी सप्लाय आहे आणि तिथे कर्मचाऱ्याला रात्री बेरात्री यावं लागतो, तो कर्मचारी इथला पाणी सप्लाय सोडेल कसा? हा एक महत्त्वाचा विषय आहे। तो एक महत्त्वाचा विषय विशेष म्हणजे कसा आहे, आता प्रशासक म्हणते का आमच्याकडे पैसे नाही ग्रामविकास। अरे मला सांगा 15 वित्त आयोगमधून 15 वित्त आयोगमध्ये एवढे तुमच्याकडे पैसे बॅलन्स होते तुम्हाला म्हणजे मेंबरांनी याच्या पहिले बेंच दिले होते 15 वित्त प्रशासकांनी प्रत्येक मंदिर मस्जिदला देवस्थानाला बेंच दिले। ते बेंच द्यायची काही तेवढी आवश्यकता नव्हती। अरे तुमचं म्हणजे तिथे कमिशन जास्त होतं म्हणजे सर्व पैशाचा खेळ आहे। दुसरी गोष्ट गावामध्ये हायमोसला तुम्ही महत्त्व दिलं, हे काम महत्त्वाचं नाही का? म्हणजे इथं तुम्ही प्रशासक एखादी कर्मचारी मराठी वाट पाहून राहिली का? अगर एखादी कर्मचारी इथे अगर काही दुर्घटना झाली मेला त्याची सर्वस्वी जबाबदारी ही ग्रामपंचायत कार्यालयाची आणि पूर्ण त्याचा मोबदला ग्रामपंचायततर्फे आम्ही हागवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। अरे तुम्ही कसले कर्मचारी अरे त्या कर्मचाऱ्याचा जीव घ्यायचा मागे लागला का? अरे ज्या वार्ड नंबर 5-6 साठी पाण्याचा सप्लाय आज उन्हाळ्याचे दिवस आहे, जे विहीर तुम्हाला पाणी सप्लाय देत आहे त्याची तुम्ही व्यवस्था पहिले करायला पाहिजे नव्हती। त्याची व्यवस्था तुम्ही करत नाही आहे आणि त्या साध्या गोष्टीला तुम्ही जास्त महत्त्व देता कारण तिथे कमिशन जास्त आहे। इथं तुमचं कमिशन कमी आहे का? हा एक सर्वात महत्त्वाचा गोष्ट। किती डाव तुम्ही जाईचे कोटेशन केले, किती डाव मंजूर केले, पण अजूनपर्यंत का काम नाही झालं याचंही उत्तर प्रशासकाने द्यायला पाहिजे, याचंही उत्तर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे। का नाही देत आहे? कारण तुमचा पैशाचा व्यवहार कुठेतरी झाला नाही हे यावरून सिद्ध होते। अगर याच्यानंतर अगर 8 दिवसात ही जाई अगर ग्रामपंचायतने लावली नाही आणि ग्रामपंचायतने पाणी पुरवठा अगर व्यवस्थित केला नाही तर शिवसेना शाखा नाचनगावच्या वतीने याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करेल आणि ग्रामपंचायत प्रशासक आणि ग्रामविकास अधिकाऱ्याला धाऱ्यावर धरल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी प्रत्यक्षात नोंद घ्यावी आणि ताबडतोब ही जाई आणि आपल्या कर्मचाऱ्याला योग्य न्याय मिळवून द्यावा एवढीच कैकाची विनंती आहे। अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू याची त्यांनी दखल घ्यावी। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।